पाटणमध्ये लोकशाहीचा गळा घोटला. महिला आंदोलकांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. लाचखोर अधिकाऱ्यामार्फत निवडणुकीची बिले काढल्याचा गंभीर आरोप होत आहे. नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. पाटण तालुक्यात निवडणूक खर्चातील कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्त्या तरनुम चाऊस या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या आहेत. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे भर उन्हात एक महिला न्यायासाठी जीवाची बाजी लावून बसली असताना प्रशासनाने या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नसल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मॅडम, आंदोलनाला आज मला वाटते दुसरा दिवस चालू आहे. कुठलेही शासकीय अधिकारी तुम्हाला भेट द्यायला आलेत का या आंदोलनात? नाही, अजून तरी कोणीही आलेलं नाही आहे. काय मागण्या आहेत आता तुमच्या? सर, मी मागण्या क्लिअरली सांगितलेल्या आहेत की जो काही 2024-25 साली निवडणुका झालेल्या आहेत आपल्या लोकसभा आणि विधानसभेच्या, यामध्ये अव्वाच्या सव्वा बिलं काढण्यात आलेली आहे आणि जे कोणी ठेकेदार अधिकारी संगणमत करून ज्यांनी कोणी हे बिलं काढलेली आहेत तर त्यांची खात्रीने चौकशी व्हावी आणि जो काही आमचा जनतेचा पैसा आहे तो शासन दरबारी जमा व्हावा, याकरता कोणी अजून तरी दखल घेतलेली नाही. आजचा दुसरा दिवस असूनही कोणी दखल घेतलेली नाही आहे. आणि त्यामध्ये निवडणूक शाखेमध्ये निलंबित जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे विनायक पाटील. विनायक पाटील हे कराड तहसील ऑफिसमधून निलंबित असतानाही त्यांच्याकडे हा पूर्ण कारभार दिलेला आहे आणि हा पूर्ण भ्रष्टाचार घडवण्यात आलेला आहे. जे कोणी संबंधित व्यक्ती आहेत यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी, तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण सोडणार नाही आहे. साधारण विधानसभेची किती लाखाचा घोटाळा आहे? नाही म्हटलं तरी सर, एक 2 ते 3 करोडचा घोटाळा आहे पूर्णपणे. मग याच्यावर कोण जबाबदार कोण आहेत? जबाबदार प्रशासन आहे सर, नक्कीच. तहसील ऑफिसचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत ते सगळे जबाबदार आहेत. मग आता हे तुमचं पुढचं नियोजन काय आहे? जर एखादा अधिकारी भेटाय तुम्हाला नाही आले तर मग नाही आले तर सर, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालूच राहणार आहे. माझी तब्येत आज दुसरा दिवस असतानाही खालावलेली आहे. अजूनही कोणीही भेटायला आलेलं नाही आहे आणि त्यांना जर या गोष्टीची जर किंमतच नसेल तर याच्यावरती प्रशासनाने स्वतः म्हणजे यांच्यावरचे जे कोणी अधिकारी असतील त्यांनी दखल घ्यावी. मग नाहीतर मग असं होणार आहे की जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत ते दखल घेणार नाही आहेत, असं होऊ शकतं. ते तसं जरी झालं तरी चालेल, पण या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे सर. एका महिलेला एवढा संघर्ष करावा लागतोय, काय सांगाल याविषयी? सर, कोणी ना कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं आहे. त्याकरता मी स्वतः शिक्षित आहे आणि मतदारसंघातून मी मतदान करते. पाटण मतदारसंघातून मी मतदार आहे. मी स्वतः त्या गोष्टीचा सगळा अभ्यास केलेला आहे. म्हणून मी सर स्वतःच या गोष्टीकरता या सगळ्या गोष्टी उघडकीस आणण्यासाठी उतरलेली आहे. तुम्ही एक या विभागातले सामाजिक कार्यकर्ता आहे. एक महिला या भ्रष्टाचाराविरोधात उपोषणाला बसलेली आहे, तेही आमरण उपोषण. काय सांगाल याविषयी तुम्ही? माझं एवढंच मत आहे, त्या महिलेच्या म्हणण्यात तथ्य आहे का नाही, किंवा तहसीलदार प्रांत कार्यालयानं मिळून निवडणूक शाखेने भ्रष्टाचार केला आहे का नाही, नंतरचा तर प्रश्न आहे. परंतु ज्या वेळेला पाटण तालुक्यात लोकप्रतिनिधीनंतर तहसीलदार मालक असतो तालुक्याचा, आणि मला खेदानं बोलूसं वाटतं कोणतंही उपोषण झालं तर तहसीलदार अजिबात त्या माणसापर्यंत येत पण नाहीत किंवा कुणाबरोबर बोलत नाहीत. म्हणजे नेमकं तहसीलदार स्वतःला काय समजतात? अरे, या तालुक्यातली जनता म्हणजे काय किंमत नसणारी लोक आहेत का? मला खेदानं म्हणावंसं वाटतं. परवा 1-2 महिन्यापूर्वी माझं उपोषण झालं, तहसीलदार साहेबांना वेळ नाही. माती बुचकणांवर उपोषण झालं, काजारी नावच्या माझ्या मित्रानं केलं. कोट्यावधी म्हणजे काय म्हणतात, रॉयल्टीनं चुकून बुचकलन केलेलं नेरळं फुटाच्या अंतरावर आहे आपलं. तहसीलदार साहेबांना काहीच म्हणजे तहसीलदार साहेब असं दाखवतात की मला काही माहीतच नाही. आणि आमच्या अपंग संघटनेचं आंदोलन झालं त्यावेळेलाही त्यांनी अशीच भूमिका घेतली. मी परत एकदा आपणाला या माध्यमातून सांगू इच्छितो,
भ्रष्टाचार असेल नसेल, मग तुम्ही भेटाय का? त्या महिलेला उठवा ना, या ना, तिला क्लिअर तुमचं काय जी माहिती असेल, बाबा तुझं चुकीचं आहे, योग्य माहिती द्या आणि त्या महिलेला घालवा सन्मानानं. आज एक मी खेदानं सांगतो, आमच्या पाटण शहरात 40,000च्या वर पब्लिक राहतं. आज उद्या या महिलेच्या बाबतीत विषय नाही मिटला तर रस्त्यावर उतरून तहसीलदार कार्यालयाला जाब विचारला जाईल, याची मी ग्वाही देतो आपल्या माध्यमातून. आज तहसीलदार अगदी समोर तहसीलदार कार्यालयासमोर बसलेले आहेत. मग तहसीलदारांना खरोखरच वेळ नाही का तहसीलदार जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करतात? मला तर मग असं वाटतंय की जाणून बुजून ते टाळतात. प्रत्येक उपोषण त्यांच्या पुढ्यात घडतंय आणि एकाही उपोषणाला त्यांना 5 मिनटं येऊन आपलं, मी परत एकदा सांगतो, लोकप्रतिनिधीनंतर तहसीलदार हा तालुक्याचा मालक असतो. नेक्स्ट कुटुंबप्रमुखच जर असं दुर्लक्ष जनतेवर करत असेल तर जनतेनं कुणाकडे न्याय मागायचा? मला एखाद्या अधिकाऱ्यानं चुकीची वागणूक दिली तर मी न्याय कुणाकडे मागायचं? ज्याला न्याय मागायचं त्यालाच ऐकून घ्यायला कान नाहीत. माझ्या बोलण्याचा कुराडे साहेब कुणाविषयी अकस्मात किंवा द्वेष भावना नाही आहे, की माझं मत आहे प्रशासन कसं असावं. निवेदन आलं की त्याच दिवशी त्या निवेदनाचा अभ्यास करून संबंधितांना बोलवून जाग्यावर, ही वेळच नाही आली पाहिजे ती उपोषणाला बसायची. तालुक्यातल्या कुणालाच वेळ येऊ नये अशी. माझा तर गंभीर आरोप आहे की पाटणचं प्रशासन गेंड्याची कातडी पांघरलेली आहेत. 2 ते 3 कोटीचा या ठिकाणी घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. तुम्हाला काय वाटतं, एवढे खर्च झाले असतील या विधानसभेत? आता ते म्हणतात आमचा काय मला असं ऐकायला मिळालं की वरिष्ठ अधिकारी प्रांत साहेबांनी म्हणले खोटं आहे, म्हणजे आडनाव काय चाऊस फॅमिली खोटं बोलते, यात काही तथ्य नाही. मग तथ्य नाही तर तुम्ही त्यांच्यावर आबरू नुकसान भरपाईचा प्रशासनातर्फे दावा टाका. असं कुणीही कुणावर आरोप करत नाही. आमचे आता नाव मी घेत नाही, पत्रकार मित्र आहेत, मी काय म्हणीन का त्यांनी माझ्याकडनं 50 लाख रुपये नेले? असं कोण कुणावर आरोप करत नाही. काहीतरी त्यात काळेमिरम असतंय, तुम्ही समजून घ्या कुराडे साहेब. आता तुम्ही कोयना भागात मी तुमचं कायम बातमी आणि स्टेटस बघतोय, ती नाहीच म्हणतात, हे चालतच नाही. असलाच प्रकार इथं पण आहे. आता याला तुमचा पाठिंबा आहे आंदोलनाला? आजच्या उद्याच्या दिवशी नाही उठलं तर माझी एक नैतिक जबाबदारी, आमची एक कुठली तरी बहिणीला ही वेळ आणत्यात. मी माझ्या पाटण तालुका अपंग संघटनेतील सिलेक्टेड अपंग आणि माझ्या घरातल्या 1-2 महिला घेऊन मी जाहीर पाठिंबा देणार परवापासून. या गंभीर आरोपानंतर लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजने पाटणच्या तहसीलदारांची भेट घेतली असता त्यांनी हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. खर्च नियमानुसार झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र अधिकाऱ्यांचे हे दुर्लक्ष आणि गंभीर कारवाई चालू असलेल्या अधिकाऱ्याच्या या प्रकरणातल्या सहभागामुळे संशयाची सुई प्रशासनाकडे जात आहे. आता यावर पुढे काय कारवाई होते याकडेच आमच्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज, पाटण.